वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज होते मुलांची फरमाईश की मम्मी चिकन बिर्याणी बनव. त्यांना चिकन बिर्याणी एवढी आवडते की काय मग बनवावीच लागली. चला तर मग हॉटेल स्टाईल चिकन बिर्याणी बनवूया. अगोदर मी 1 किलो चिकन आणून त्यांना स्वच्छ धुवून घेतला आणि एका कढईमध्ये 6 ते 7 कांदे आपण चांगले बारीक चिरून घेतले लांब लांब आणि त्यांना क्रिस्पी होईस्तोवर तळून घेतले. हे कांदे एवढे क्रिस्पी होऊ द्यायचे की कुरकुरीत लागेल असं अगोदर कांदे तळून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने आपण कांदे सगळे तळून घेतले. आता यांना आपण तेलातून काढून घेऊया. एका साईडला काढून घ्यायचे आणि टिश्यू पेपरवर वगैरे पण ठेवले तरी चालेल. हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व कांदे हे फ्राय करून काढून घेतले. जेवढे जास्त कांदे टाकले तेवढी बिर्याणी छान लागते, म्हणून मी कांदे जास्त घेतले. आता 1 किलो चिकनमध्ये आलं लसूणची पेस्ट घातली भरपूर. त्याच्यानंतर धने बडीशोप, परत लाल चटणी घातली 4 चमचे आणि बिर्याणी मसाला होता तो 4 ते 5 चमचे घातले. बिर्याणी मसाला हा आपल्याला जास्तच घालायचा आहे, कारण बिर्याणी म्हटली म्हणजे मसाला पाहिजेच. आणि 4 ते 5 चमचे ही दही घातली ती फेटून. आता हे सर्व मसाले आपण आणि कांदे जे फ्राय केलेले होते ते पण घातले आणि मीठ घातलं. आता हे सर्व मसाले आपण चिकनला चांगले मिक्स करून घेऊया आणि लावून घेऊया. हाताच्या सहाय्याने आपण मिक्स करून घ्यायचं, कारण कसं आहे आपण चमच्याने केलं तर एवढं खास ते चिकनला लागणार नाही. आणि थोडी काश्मीरी लाल मिर्च टाकली रंग येण्यासाठी. अशा पद्धतीने मी पूर्ण मसाले चिकनला लावून घेतले. आता याला आपण अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवूया. त्यानंतर मी पातेल्यात पाणी घेतले. आता आपल्याला अगोदर भात तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यात तेल घातलं, परत तेजपत्ते घातले, जावित्री घातली, परत दालचिनी घातली, लवंग घातले, काळ्या मिऱ्या घातल्या. हे आपल्या खडे मसाल्यांचा फ्लेवर एवढा छान येतो. आणि मीठ घातलं आणि पाणी उकळोस्तोवर आपण 1 किलो तांदूळ घेतला, जो बासमती येतो, आणि त्याला स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतला. तांदूळ धुवून झाला की 1-5 मिनटं आपण पाण्यात भिजत घालूया, कारण भात आपल्याला मोकळा येण्यासाठी हे आपल्याला करावंच लागतं. अशा पद्धतीने आपण तांदूळ धुवून 5 मिनटं ठेवले होते. आता त्याला मी काढलं पाण्यातून. आता जे आपण पाणी ठेवलं होतं गरम मसाले खडे मसाले टाकून, त्याच्यात आता आपण तांदूळ हा स्वच्छ धुवून टाकला. याच्यात नमक वगैरे टाकायचं ना, पाणी थोडं मोकळंच ठेवायचं, म्हणजे जास्त ठेवायचं, जेणेकरून हा भात फक्त पाण्यात आपल्याला शिजवून काढायचा आहे. आणि शिजवायलाही 80% शिजवायचं, जास्त शिजवायचं नाही आहे. जास्त शिजवला तर भात हा सर्वात चिपकून जाईल. म्हणून आपल्याला हे बघा असं मोकळं पाण्यात, म्हणजे जास्तीत जास्त पाणी आपण ठेवायचं भातासाठी. हे बघा अशा पद्धतीने मी 5 ते 10 मिनटं 10-15 मिनटं शिजवू दिला. 80% शिजवायचं आहे बघा. आता गॅस बंद करून द्यायचा आणि एखाद्या चाळा किंवा असं तुमच्याकडे चाळणीचा चमचा असले त्याच्याने तुम्ही पूर्ण पाणी निथळून काढायचा. अशा पद्धतीने आपण सर्व भात हा आपण पाण्यातून काढून घेतला. तुम्हाला दिसतच आहे किती मोकळं. आणि एका पातेल्यात मी जे कांदे तळले होते तेच तेल घेतलं आणि त्याच्यात आपण जे चिकनला मसाले लावले होते ते तसेच्या तसे आपण टाकून देणार आहोत. याच्यात सर्व मसाले टाकले होते आपण, त्याच्यामुळे आपल्याला वरतून काही घालायची गरजच पडली नाही. आणि झाकून देऊया. एक 5 ते 7 मिनटात चाळून घ्यायचं, परत चेक करायचं. आणि थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी घातलं, कारण चिकन शिजवण्यासाठी. आपण चिकन शिजवलेलं नव्हतं, ते आपल्याला या ग्रेव्हीमध्ये शिजवायचं होतं, म्हणून मी फक्त अर्धा ग्लास पाणी घातलं आणि मंद आचेवर 15 ते 20 मिनटं हे चांगलं शिजवून घेऊया. आता बघितलं चिकन छान शिजलं. बाकीचं चिकन साईडला काढलं आणि जो भात आपण काढला होता तो आता लेअर लावून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आपण भाताचा लेअर लावायचा. बाकीचं चिकन साईडलाच राहू दिलं आणि कोथिंबीर आणि पुदिना घातला आणि फूड कलर घातला. फूड कलर आपल्याकडे अवेलेबल नसला तर तुम्ही स्किप पण करू शकतात. आणि तळलेले कांदे घातले, परत चिकन ठेवलं, लावलं पसरून, परत त्याच्यावर भातची लेअर, असे 3 लेअर आपल्याला करायचे आहे बिर्याणीचे. हे बघा अशा पद्धतीने परत फूड कलर, कांदे घेतले तळलेले, कोथिंबीर पुदिना पसरायची आणि परत अजून त्याच्यावर चिकन लावूया, चिकनची लेअर पसरूया. अशा पद्धतीने 3 लेअर आपण करून घ्यायच्या. हे बघा ती ग्रेव्ही असते ती पण घालून घ्यायची. हे आणि परत भाताची लेअर पसरूया. पातेलं हे मोकळंच घ्यायचं.
अशा पद्धतीने शेवटी जेवढं उरलं होतं चिकन तेवढं मी टाकून दिलं. ग्रेव्ही टाकली, कांदे, फूड कलर, कोथिंबीर, पुदिना हे पण टाकलं आणि दम देऊन घेतला. 10 मिनटं झाली आपली चिकन बिर्याणी रेडी, एकदम हॉटेल स्टाईल. तुम्हा सर्वांना कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या सर्वांनी चिकन बिर्याणी खायला.